शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधं सापडल्यानं गेल्या 4 दिवसांपासून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे। आता या प्रकरणी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्रम यांच्यावरती गंभीर आरोप करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून गोळ्यांची खरेदी केली कशी असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी विभागाच्या बाहेरच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती व्हावी आणि तानाजी सावंत आणि अत्रम यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या 2 कंपन्या त्या गुजरातच्या आहेत। अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून गोळ्यांची खरेदी केली कशी? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याकडून हाफकिन्सकडून औषधाचा पुरवठा थांबवण्यात आला आणि एक नवीन प्राधिकरण तयार करण्यात आले। तानाजी सावंत यांनी ठरवून एक समांतर यंत्रणा ही उभी केली। अंबेजोगाई पोलीस स्टेशनमधील तक्रारीत कंपनीच्या व्हॉट्सअपवरील नंबरवर नोटीस पाठवल्याचं सुषमा अंधारे म्हणाले। ऑक्टोबर नंतरच्या गोळ्या खरेदी केल्या आणि त्या जिल्हा नियोजन समितीकडून खरेदी केल्या कशा? तानाजी सावंत आणि मंत्री आत्रम यांच्यावरती गुन्हा का दाखल करू नये असा सवाल करत सुषमा अंधारेंनी तत्कालीन आरोग्यमंत्री व औषध प्रशासन मंत्र्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। केवळ चौकशीचा फार्स करून स्वतःच्या मर्जीचे अधिकारी म्हणतील तसे विभागाच्या बाहेरच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमावी असं त्या म्हणाले। तानाजी सावंत आणि धर्मराव अत्रम यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, आरोग्यमंत्री आणि औषध प्रशासन मंत्री अत्रम यांच्यासह आरोपी करा असं त्या म्हणाले।